हॅलो हॅलो. सकाळच्या सत्रात सर्व क्रिकेटर आणि क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो. जमलेल्या सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी तसेच खेळाडूंचे वेतास्वामी मंडळाकडून हार्दिक स्वागत. सर्वांना 2021 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस ओपन ग्रामीण गटातील आजचे सामने असतील. पहिला सामना रंगेल जिनिशा वर्सेस वेताळ ए. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. जिनिशा संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. नक्कीच झालेली नाणेफेक जिंकली. जिनिशा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले वेताळ स्वामी संघाला फलंदाजीसाठी. 2 पॉवर प्लेचे षटक असतील. नक्कीच क्षेत्ररक्षणाची मर्यादा असतील. सलामीची जोडी मैदानात वेताळ स्वामी संघाकडनं समीर आणि अनमोल. गोलंदाज सामन्याला सुरुवात होते. परत एकदा बीट झाला तो समीर. टप्पा पडल्यावर काहीशी उसळी घेतली नव्हती चेंडूनी आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातात चेंडू निघून गेला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. परत एकदा उत्तुंग मारले असा फटका आणि फटका फसलाय आणि समीरा बाद होतोय. चांगलंसं कमबॅक किशोरेचं. बाद केले होते समीराला झेलच्या स्वरूपात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. 1 गड्याच्या मोबदल्यात. यापुढील होणारा सामना राजे बॉईज वर्सेस एन पी स्पोर्ट बी. दोन्ही संघांच्या करणारे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान 5वा चेंडू घेऊन जातो किशोर अनमोल याला. जोरात मारण्याचा प्रहार होता मात्र बीट झालेत ते अनमोल. 5 चेंडू 6 धावा. काहीसं जखडून ठेवले ते किशोर याने.
पहिल्या चेंडूवर षटकार लागला होता तो समीर याने, मात्र चौथ्या चेंडूवर बाद केले ते किशोर याने. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो कामेश. शेवटचा चेंडू, तुंग मारलेला असा फटका बघूया आणि झेल सुटतोय. जीवदान मिळत अनमोल्याला. षटक संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. एक गडीच्या मोबदल्यात 7 धावा. 5 षटकांचा होणारा सामना. स्लॉगरचे 2 षटक असतील 5 षटकाच्या सामन्यामध्ये. दुसरा षटक हातात येतो जगदीश. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो जगदीश. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 7. एक गडी बाद 7 धावा. पहिला चेंडू घेऊन जातो जगदीश. उत्तुंग मारलेला असा फटका बघूया किती धावा होतात तिथे. आणि हा 1 बाउन्स. लाजवाब चौकार. काहीशी मिसफिल्ड झाली तिथे, चेंडू समजला नव्हता आणि धावसंख्या झाली ती 11. एक चेंडू 11 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात. चालू असलेला सामना हा वेता स्वामी वर्सेस जिनिशा स्पोर्ट. 5व्या दिवसातील पहिला सामना. कसा कट केला चेंडू आणि सूर्यकशी क्षेत्ररक्षण देते. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू 11 धावा. सुंदरसा फटका मारला होता आणि तेथे चौकार. धावसंख्या झाली ती 15. सुंदर असा फटका परत एकदा पॉइंटच्या दिशे पॉइंटच्या वरून मारलेला आणि हा चौकार. चार चेंडू 19 धावा. आणि षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुरू असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. एकही धाव नाही. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्यची गोलंदाजी. चांगलासा कमबॅक करतोय तो जगदीश. चांगलासा फटका आणि
काहीसं गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या झाली ती 20. एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. स्लॉग ओव्हरची मर्यादा संपते. तिसरा षटक हातात येतो दीपक. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो दीपक. पहिला चेंडू दीपक याचा. खोलव्या टप्प्याचा चेंडू. एकही धावगी नाही. सूर्यकसा चेंडू. सूर्यकशी गोलंदाजी दीपक याची. खोलव्या टप्प्याचा चेंडू टाकला होता पहिलेच. हलकशी कट केली मात्र एकही धाव नाही त्याच्यावर. दम्या दुसरा चेंडू. हलकासा कट केले चेंडू आणि तेथे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कामेश. खूपच वेळेनंतर आलेला स्ट्राईकला तो कामेश. बघूया कामेश नावाजलेला असा फलंदाज. स्ट्राईकला आलाय तो कामेश. हलकासा कट केला चेंडू. बघूया किती धाव मिळवतो तिथे. एक धाव पूर्ण आणि हा मिसफिल्ड झाली. गचाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे जगदीश याचं. आणि चौकार. धावसंख्या झाली ती 25. एक गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. सूर्यकाचा चेंडू. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झाले ते कामेश. वाईट चेंडू. स्वैर मारा. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. परत एकदा स्वैर मारा. वाईट चेंडू. पंचांच्या आत सरसावता देत. त्यामुळे पुढील चेंडू. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झाले ते कामेश. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. लॉस ऑफ 1 विकेट. सूर्यकशी गोलंदाजी दीपक याचे. चांगलंसं कमबॅक केलंय. हलकासा कट केले चेंडू. बघूया किती धाव मिळतात तिथे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आणि 28 धावा. षटक संपतंय.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक ते स्वप्नील याचं. धावसंख्या झाली ती 28. 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 28. पहिला चेंडू घेऊन जातो तो स्वप्नील. सामना करतो कामेश आणि सोईर मारा वाईट चेंडू. टप्पा पडून चेंडूनी खूपच बाहेर निघून गेला तो चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान पुढील चेंडू निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. धावसंख्या झाली ती 29. धावसंख्या झाली ती 29. चौथ्या षटकात 2 चेंडू झालेले, अजून 4 चेंडू शिल्लक. आता मात्र अनमोलची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अक्षय. नावाजले असे दोन्ही फलंदाज अक्षय आणि कामेश. तुंग मारलेला असा फटका आणि हा चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 33. 3 चेंडू 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही पहिल्या इनिंगचा. धावसंख्या झाली ती 33. आता मात्र स्ट्राईकला आला तो अक्षय. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 34. चौथ्या षटकात शेवटचा चेंडू. घडी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. बॅटीला कट लागून सर यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी स्वप्नीलाची. आता मात्र
अक्षयची जागावरून काढण्यासाठी आलो आहे तो भाऊ. आता मात्र गोलंदाजी मारखोल गोलंदाज दीपक. सामना करेल तो कामेश. धावसंख्या झाली ती 34. हाणामारीचं षटक. बघूया किती धावा जमवतात ते शेवटच्या षटकामध्ये कामेश. पहिलाच फटका आणि हा उत्तुंगाचा मारलेला फटका आणि हा षटकार. सूर्यकाचा फटका कामेशच्या बॅटीमधनं खूपच उशिरा निघाला पण थेट निघाला. धावसंख्या झाली ती 40. पहिला चेंडू षटकार लागला तो कामेश आणि सूर्यकाची फलंदाजी बघायला मिळते आता ती. आणि त्रिफळाचीत कामेश. धावसंख्या झाली ती 40. आता मात्र कामेशची जागा भरून काढण्यासाठी आले तो अमोल. एकूण 26 चेंडू मध्ये 12 चेंडू डॉट निघालेत ते जिनिया संघाचे. सूर्यकाची गोलंदाजी म्हणता येईल. दम्यात तिसरा चेंडू. हलकासा कटकलेला चेंडू. बघूया किती धाव मिळवतात ते. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती आता मात्र 41. 3 चेंडू 41 धावा. अजूनही पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. सूर्यकाचा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 43. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा मिळवतात ते भाऊ आपल्या संघासाठी. उत्तुंग मारल्याचा फटका आणि हा फुलटो चेंडू आणि चुकीला माफी नाही बस सांगताना ते भाऊ आणि या षटकार. सूर्यकाचा षटकार मारलाय तो भाऊ याने. सूर्यकाचा फटका आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव
ही सूत्रपूर्ण धावसंख्या झाली ती 51. 5 षटकामध्ये धावसंख्या पाहिजे ती 52. कंपल्सरी चेसिंग राहील या सामन्यामध्ये. पाच षटकामध्ये झालेल्या धावसंख्या त्या 51. 52 धावाचं आव्हान दिलंय ते जिनीच्या संघाला. राजेश पोटचा कर्णधार कृपया समालोचन कक्षाला यायचंय. राजेश पोटचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचंय लवकरात लवकर. जिनीच्या संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची लवकरात लवकर. विलंब लावायचा नाहीये. खूप सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. राजेश पोट संघ आपला कर्णधार लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या पुढील सामना तुमचाच आहे. सलामीची जोडी मैदानात जगदीश आणि मुकेश. बावन्न धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी आणि पहिल्या षटक हातात होतो. सचिन चांगलीशी गोलंदाजी त्याची जस्ट मलिंगा स्टाईल. सांघिक पहिलं षटक घेऊन येत होतो सचिन उर्फ मलिंगा. स्ट्राईकवरचा स्ट्राईकवर आहे तो जगदीश. नॉन स्ट्राईकवर आहे तो मुकेश. सामन्याला सुरुवात होते. बरचा सिग्नल आलेला आहे. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. जोरात मारण्याचा फटकाचा प्रहार होता मात्र बीट झाले ते जगदीश. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निघून जातोय. दरम्यान पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन जातोय तो सचिन. आणि परत एकदा सुरेख चेंडू
टप्पा पडून बॉल चेंडूने काहीशी उसळी घेतली होती. सूर्यकाचा चेंडू हा बघायला मिळाला तो आपल्याला. काहीसा समजलं नाही ते जगदीशाला आणि परत एकदा बीट झालेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचं खातं अजून खुललं नाहीये. बघूया जगदीश. परत एकदा सूर्यकाचा चेंडू, गुडलाईनचा चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी करतो तो सचिन, नावाजलेला असा गोलंदाज सचिन. पुढील चेंडू आणि सूर्यकाचा फटका होता, मात्र झेल सुटतोय सचिन कडनं. निर्धाव चेंडू. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकही धाव काढून मात्र दिली नाहीये ती जिनीच्या संघाला. 4 चेंडू मध्ये 0 धावा. दरम्यान 5वा चेंडू. हलकासा कट केलेला चेंडू, मात्र तिथे निर्धाव चेंडू. समीर याचं चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. 5 चेंडूवर एकही धाव नाही दिली. बघूया शेवटचा चेंडू मेडन होतोय काय. सूर्यकाची गोलंदाजी येते आजच्या ग्रामीण ओपन गटात बघायला मिळते ती सचिनच्या मार्फत. आणि मेडन ओव्हर. सूर्यकाचं षटक बघायला मिळते तर सचिनचं चांगलीशी गोलंदाजी. एकाही चेंडूवर एकही धाव नाही मिळून दिली ती जिनीच्या संघाला. सूर्यकाची गोलंदाजी. 6 चेंडू 6 निर्धाव काढले ते सचिन याने. अजून एक 24 चेंडू 52 धाव ची आवश्यकता आहे जिनीच्या संघाला. स्लॉगवरचं पहिलं षटक संपतंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर, नावाजलेला असा गोलंदाज समीर. त्याच्या समोर असेल तो लेफ्ट हँड बॅट्समन मुकेश. बघूया मुकेश. अजून आपल्या संघाचं खातं खुललं नाहीये, कसं खोलतात ते मुकेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. स्लॉग षटकाचा दुसरा हा षटक. दरम्यान पहिला चेंडू आणि सूर्यकाचा चेंडू हा स्वैर मारा. वाईट चेंडू. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडूनी काहीच थोडस बदल झाला, बाहेर गेला चेंडू आणि स्वैर मारा. संघाचं खातं खुलतंय. वाईटच्या स्वरूपात संघाचं खातं खुलतंय. दरम्यान पुढील चेंडू. सेम चेंडू आणि निर्धाव चेंडू. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणजे व्हाईट यॉर्कर. दरम्यान पुढील चेंडू. हलकासा कट केलेला चेंडू. बघूया किती धाव मिळवतात ते. आणि चौकार. धावसंख्येत आली ती 5. 2 चेंडू 5 धावा. मुकेशच्या बॅटीमधून निघालेला हा खणखणीत चौकार खूपच वेळेतून निघाला. अशीच फटकेबाजी करायला लागेल ती मुकेशाला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर. सुंदर असा फटका आणि हा षटकार. राजे बॉईज आणि एनपी स्पोर्ट्स बी संघ दोन्ही संघाचे एक कर्णधार यांनी नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय.
षटकार लागला तो मुकेश याने. धावसंख्या झाली ती 11. सुंदर असा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. काहीच घसा क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे आणि 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या झाली ती 13. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या झाली ती 14. 13 धावा ठोकून काढले ते 14 धावा ठोकून काढले समीर याला. थोडस महागडाच षटक. दरम्यान पुढील चेंडू. आणि चौकार. धावसंख्या झाली ती 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. काही महागडाचं षटक समीरचं. पहिल्या षटकावर एकही धाव नव्हती. दुसऱ्या षटकावर 18 धावा ठोकून काढल्यात. अठरा चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे जिनिशा संघाला. राजेश स्पोर्ट संघाचा कर्णधार. राजेश स्पोर्ट संघाचा कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राजेश स्पोर्ट संघ. आता माता गृह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो सचिन. पहिलं षटक मेडन टाकलं होतं ज्याने. बारा चेंडू 18 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. आणि झेल बाद मुकेश बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर पहिल्याच गडी बाद केलाय तो जिनिशा संघाचा. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 18. आता मात्र मुकेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो किशोर. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन जाते तो. हलकासा कट केला चेंडू. बघूया किती धावा मिळवतात तिथे. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान.
चांगलीशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. हलकासा कट झालेला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते, आता मात्र स्ट्राईकला आलाय तो जगदीश. दम्या पुढील चेंडू. उत्तुंग असा फटका आणि हा षटकार. खणखणीतसा मारलेला फटका, षटकार. धावसंख्या झाली ती 25. 26. अजूनही 26 रनांची गरज. आताच झालेल्या नाणेफेकी कौल विजयी झाले तो राजेबाई संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक. परत एकदा हा षटकार. तेरा चेंडू 20 धावा. 2 षटकार आलेत ते सचिनच्या गोलंदाजीवर. सूर्यकाचा चेंडू. निर्धाव चेंडू आणि षटक संपतंय. 2 षटकामध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. चौथं षटक हातात येतो रोहित. बघूया रोहित. खूपच मोठी अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता अजूनही. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. सूर्यची गोलंदाजी रोहित याची. पहिला चेंडू पहिला डॉट. 11 चेंडू 20 धावा. सूर्यकाचा चेंडू होता आणि गडी बाद होतोय.
10 चेंडू 20 धावा. आता मात्र आलाय तो सचिन. चांगलीशी गोलंदाजी रोहित याची. 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता अजूनही. संत गतीने चालू असणारा सामना. दरम्यान पुढील चेंडू, तिसरा चेंडू. एक धाव प्रयत्न, एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानायला लागेल. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो जगदीश. 9 चेंडू 19 धावा. बघूया दरम्यान पुढील चेंडू. सूर्यकसा चेंडू होता. निर्धाव चेंडू. बॅटीला कट लागली होती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अजूनही. 8 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे ती जिनिसच्या संघाला. अजूनही स्ट्राईकवर सलामीला आलेला जगदीश अजूनही मैदानात. चांगलेसे धावा रचल्या होत्या त्यांनी. बघूया आता मात्र काय करतात ते जगदीश. हलकासा टोलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान. 7 चेंडू 18 धावा. सात चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता. बघूया रोहित. चांगलासा फटका आणि बघूया इथे झेल सुटतोय. चांगलासा थ्रो म्हणता येईल तो भाऊ याचा. चांगल्याशी क्षेत्ररक्षण केलं त्यांनी तिथे. अजूनही 6 चेंडू मध्ये षटक संपते. 7 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता अजूनही. बघूया खूपच रोमांचकारी सामना हा. धावसंख्या दिली ती 35. सामन्याला विलंब लावायचा नाहीये. पंच आता मात्र शेवटचा षटक हाताळतोय तो भाऊ प्रसाद उर्फ भाऊ. खूपच मोठी अशी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली ती त्या संघाने. 7 चेंडू 17 धावा. खूपच रोमांचकारी कसा होणारा सामना. चांगलीशी गोलंदाजी ती भाऊ याची. राईट हँड गोलंदाज भाऊ सामना करतील ते. सचिन. नॉन स्ट्राईकला तो जगदीश. जगदीश अजून सलामीला आला. जगदीश अजूनही मैदानात. चांगल्याशा धावा टोकून काढल्या होत्या जगदीश याने. सूर्यकशी गोलंदाजी भाऊ याची. बघूया पहिला चेंडू घेऊन जातो तो भाऊ सचिन याला. काहीसा फलंदाजी मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना ते अक्षय. दरम्यान पहिला चेंडू भाऊ याचा घेऊन जातो तो सचिन याला. सूर्यकाचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगलीशी गोलंदाजी भाऊ याची. निर्धाव चेंडू. अजूनही 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. खूपच रोमांचकारी का सामना.
दरम्यान दुसरा चेंडू उत्तुंग मारल्याचा फटका बघूया तिथे फटका फसतो की काय आणि झेल बाद 4 चेंडू 17 धावा सचिन बाद होतोय आता मात्र सचिनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नीलू 4 चेंडू 17 धावा बघूया खूपच रोमांचकारी का सामना 4 चेंडू मध्ये 3 षटकार लावायला पाहिजे लागतील ते जगदीश याला अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी 4 चेंडू मध्ये 17 धावाची आवश्यकता आणि स्ट्राईकला येतो जगदीश सलामीला आलेला जगदीश अजूनही मैदानात दरम्यान तिसरा चेंडू घेऊन जातो तो भाऊ हा सूर्यकाचा फटका आणि हा षटकार 3 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग राहील तीन चेंडू 11 धावा सूर्यकाचा षटकार लागला तो जगदीश याने तीन चेंडू 11 धावांची आवश्यकता षटकार लागला तो तिसऱ्या चेंडूवर जगदीश याने सूर्यकाची फलंदाजी म्हणता येईल ती जगदीशाचे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 धावांची आवश्यकता काहीसं जादू करायला लागेल ते भाऊ याला जगदीशाला रोखण्यासाठी सूर्यकाचा चेंडू 2 चेंडू 11 धावा दोन्ही साईडला सामना झुकताना 50-50% बघूया कोण खिशात घालतो हा सामना 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग राहील या सामन्यामध्ये दरम्यान 5वा चेंडू खोलव्या टप्प्याचा चेंडू आणि एकच धावेवर समाधान 1 चेंडू 10 धावा कायच अवघड असं आव्हान सामना खिशात घातला तो वेतास्वामी संघाने 99% सामना खिशात हा वेतास्वामी संघाचा हलकासा ठेवलेला चेंडू आणि आता मात्र मोठा फटका खेळून काही फायदा नाहीये आणि विजयी झाला तो वेतास्वामी संघ खूपच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल वेतास्वामी संघाची समालोचन कक्षामध्ये आमचे शिंदे सरांचं आगमन होतंय यापुढील समालोचन करतील ते शिंदे सर